जर्मनीमध्ये खानदेशी मेनू हा जो मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यासाठी तुम्ही लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि मला खूप साऱ्या कमेंटी आल्या छान छान. बऱ्याच लोकांनी कमेंटी केलं की भाजी नसते चिकनची, रस्सा किंवा कालवण असतं. पण आमच्या साईडला भाजीच म्हणतात म्हणून मी तसं म्हटली. आता नवीन शिकायला मिळालं की त्याला रस्सा म्हणायचा, भाजी नाही म्हणायची असं. जर तुम्ही माझ्यासारखं चिकनची भाजीच म्हणत असाल तर प्लीज कमेंटमध्ये लिहून पाठवा, म्हणजे मला कळेल की मी एकटीच नाही आहे भाजी म्हणणारी, माझ्यासारखे बरेच लोक आहेत अजून. आज बनवते आहे मी प्रॉन्स करी, कारण की उद्यापासून सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिना आणि परत 1 महिना नॉनव्हेज बंद असेल. जनरली जे चिकन किंवा फिश असतात ते इथे जे टर्किश शॉप आहे तिथे फ्रेश मिळून जातात, पण जे प्रॉन्स असतात हे मात्र फ्रोझन सेक्शनमधनंच घ्यावे लागतात. खानदेशमध्ये तर प्रॉन्स नाही मिळत मला असं वाटतं, कारण की मी जिथे राहते माझं माहेर म्हणा किंवा सासर म्हणा त्या एरियात किंवा मी आमच्या घरी प्रॉन्स आणताना कधीच पाहिलेलं नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की खानदेशमध्ये प्रॉन्स कमी मिळत असतील कदाचित. पण हे मुंबई किंवा कोकण साईडला वेगळ्या किनारपट्ट्या साईडला हे प्रॉन्स मिळतात. जर तुम्हाला छान प्रॉन्स करी बनवता येत असेल तर प्लीज माझ्यासोबत रेसिपी शेअर करा आणि मी ती बनवायचा प्रयत्न करेल. जर सक्सेसफुल झाली माझ्याकडनं ती रेसिपी तर मी त्याचा व्हिडिओही नक्की शेअर करेल आणि तुमचं नावही सांगेल की मी तुमच्याकडनं ही रेसिपी शिकली असं. कमेंटमध्ये मला ती रेसिपी तुम्ही शेअर करा, तुम्हाला जी येत असेल ती. प्रॉन्स करीसोबत बनवलेलं आहे मी मल्टीग्रेन पिठाची चपाती. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.